नमस्ते मित्रमंडळी, स्वागत करत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. वेलकम टू माय चॅनल. मग तुम्ही कुठे चाललात मॅडम? शिवाजीनगरला का? माझ्या फ्रेंडचं लग्न ओके. ही माझी नवीन फ्रेंड आहे, तिचं नाव एकता आहे. आता ही शिवाजीनगरला उतरणार आणि मी पुण्याला उतरणार. बघूया. बाय. तर फायनली आपण पुण्याला उतरलोय. आता आपण आलोय राजा दिनकर केळकर म्युझियम मध्ये. राजाने स्वतःच्या मुलासाठी केला होता क्रिएट आणि त्याच्या नावानेच हा म्युझियम बनवलेला आहे. ठीक आहे. आणि या म्युझियम मध्ये प्रत्येक गोष्ट 1920 पासून त्याला छंद होता की जे पण प्राचीन वस्तू होते त्याला कलेक्शन करून ठेवायचं. ठीक आहे. तर त्यांनी स्वतःहून म्हणजे एकट्या व्यक्तीने पूर्ण म्युझियम क्रिएट केलाय. प्रत्येक वस्तू क्रिएट करून कलेक्शन करून. तर बघूया हा म्युझियम कसा आहे, कारण की त्यांनी त्याच्या मुलासाठी केला होता. ठीक आहे. सो बघूया आपण त्यांनी काय काय कलेक्ट करून ठेवलं आणि कसं म्युझियम क्रिएट केलं. चला. हा जो म्युझियम आहे हा पुण्यामध्ये शुक्रवार पेठ या ठिकाणी आहे. या म्युझियमचा टायमिंग सकाळचे 10 ते संध्याकाळचे 5:30 वाजेपर्यंत आहे. या म्युझियमची लोकेशन मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल, ते तुम्ही तिथे बघू शकता. या म्युझियमचे चार्जेस आहे 120 रुपये. केळकर म्युझियम सन 1962 या वर्षी स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर 1975 वर्षामध्ये महाराष्ट्र सरकारच्या हाती देण्यात आली. या म्युझियम मध्ये 25,000 पेक्षा जास्त वस्तूचं कलेक्शन करून ठेवलं आहे. या म्युझियम मध्ये 3 फ्लोर आहे आणि 3 फ्लोर मध्ये वेगवेगळं कलेक्शन तुम्हाला बघायला भेटेल. मित्रांनो, या म्युझियमची खासियत अशी आहे की तुम्ही बाजीराव मस्तानी मूवी बघितली असेल, तर त्यामध्ये जी मस्तानी होती त्यांचं तुम्हाला इथे हुबेहूब रूम बघायला भेटेल. त्यांची त्या टायमाला रूम कसं असेल काय ते सर्व तुम्हाला इथे बघायला भेटेल. पण ते व्हिडिओचा लास्ट पर्यंत आहे, तर तुम्ही इथे लास्ट पर्यंत राहा आणि व्हिडिओ बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करू शकतात. आणि कोणती गोष्ट तुम्हाला आवडली किंवा कोणती लोकेशन तुम्हाला सांगायची असेल मला, तिथे मी व्हिजिट करेन नक्कीच, तर तुम्ही तशी सांगू शकतात कमेंटमध्ये. तर बघूया व्हिडिओमध्ये अजून काय काय. चला.
मी तुम्हाला आता सांगितलं होतं की या म्युझियमची जी खासियत आहे म्हणजे मस्तानी रूम, मस्तानी महल. तर आता बघू शकता तुम्ही सेम टू सेम 1734 मध्ये मस्तानीचं जे रूम होतं त्यासारखंच हा रूम बनवलेला आहे. ए टू झेड आहे म्हणजे जसं कार्पेट होतं, जशी लाइटिंग होती, सेम सेम मस्तानी महल सारखं बनवलंय जसं 1734 मध्ये होतं. मित्रांनो, एकदा या ठिकाणी भेट द्या आणि थँक्यू सो मच व्हिडिओ बघण्यासाठी. प्लीज कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा म्युझियम कसा वाटला. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर प्लीज 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 मला सपोर्ट करा. थँक्यू सो मच. बाय.